तुझ्यासारख्या कलागुण भरपूर असलेल्या माणसाला इथे भरपूर वाव आहे. मग तुझा एकटेपणा घालवायला आण कोणीतरी, लग्न कर आता. करेक्ट. प्रियांका कुठे असते? तुझं हे बोलणं ऐकून असं वाटून राहिलंय हे तू नाही काकाच बोलतो तुझ्या तोंडून. देवयानीच्या जन्मापासून मी तुझ्यावरती एकदाही हात उचललेला नाही. खरंच ती खूप हळवी आहे, भोळी आहे. प्लीज तिला दुखू नका. त्यांनी एक चेक दिला ना की लगेच चांगलासा मुहूर्त बघून सुरू करूयात. बोलणार तुम्ही होतात भोसले साहेब दादांशी, पण फोन नाही केलात त्यांना. तुम्ही कष्ट करायची गरज नाहीये फोन करायची. बोला दादांशी. धनाजीराव माने बोलतोय. हा काका बोला. काय जावई बापू, कशाला उगाच टांगून ठेवता मला? हा? पटपट काम मोकळं करा. म्हणजे काय, तुम्ही पण मोकळे आम्ही पण मोकळे नाही का? हो काका, मी प्रयत्न करतोच आहे. पण प्रयत्न कमी पडतात. नाही नाही काका, प्रयत्न नाही, पैसे कमी पडत आहेत. पैशाची थोडीशी अडचण आहे. तुम्हाला आणि पैशांची अडचण काय? अशा अडचणी तुम्ही सुटकेसाठी सोडवता. अशा काही मैत्रिणी आहेत तुमच्या पैसेवाल्या, त्यांच्याकडून घ्या की पैसे. मैत्रिणी? काय बोलताय तुम्ही काका? जाऊ द्या हो जावई बापू. काय तुम्ही सांगत नसला तरी आम्हाला सगळ्या गोष्टींची खबर जाते. तुम्ही एका बाईकडून फायनान्स उचललाय तो काय आम्हाला? काय भरपूर पैसे आहेत तिच्याकडे. जर ती तुम्हाला इतके पैसे देऊ शकते तर आणखीन पैसे देऊ शकेल. हा, घ्या तिच्याकडून, नड भागवा. नाही नाही काका, मी एवढे पैसे नाही घेतले त्यांच्याकडून. मी तुम्ही दिलेल्या पैशातच ऍडजस्ट करतोय. काय आता, जसे पैसे ऍडजस्ट केले तशी वेळ पण ऍडजस्ट करा आणि मॉलचं काम पूर्ण करा. हो ठीक आहे काका, मी मी नक्की प्रयत्न करतो. नुसते प्रयत्न नाही हर्षवर्धन भोसले, काम पूर्ण व्हायला हवं वेळेत. काय? हो हो काका. बरं काका, शार्दूल कसा आहे? काय बरं आहे. आठवलं का त्याला काही? नाही, अजून तरी नाही आठवलं. आठवलं की कळवच तुम्हाला. काय तेवढं वेळेचं मात्र तुम्ही आठवणीत ठेवा. हो काका. चला ठेवतो फोन. ओके. जागेचं डिपॉझिट आणि भाडं भरण्याइतपत पैसे आहेत आपल्याकडे. शिवाय ते देऊनही आपल्याकडे थोडीशी शिल्लक उरते. मग आपण उद्याच भाडं भरून टाकूयात ना. ते तर द्यावंच लागणार आहे, म्हणजे तशी अटच घातली जागेच्या मालकाने. हे पण आधी तरी गुंडेच्यांकडनं चेक आला असता ना तर बरं झालं असतं. म्हणजे जरा सेफ वाटलं असतं ना. अगं मी बोललोय त्यांच्याशी, उद्याचीच मीटिंग फिक्स केली. मला असं वाटतं उद्याच ते आपल्याला चेक देतील. दिला तर बरं होईल, कारण आता आपल्याला ऑफिसचं काम लवकरात लवकर सुरू करायला लागणार आहे. एखाद्या क्लायंटला भेटायचं म्हटलं तर ऑफिस तर रेडी हवं. ते होईलच ग आपलं. आता लवकरच कामही सुरू होईल. हर्षदा, तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं व्यवस्थित होणार. तसंच व्हायला हवं. 3 वर्ष आधी 3 वर्षात आपण जम बसवायचा. मग आपल्या हाताखाली पण माणसं असतील. आपलाही असा वेल सेटल्ड बिझनेस असेल, भरपूर पैसाही असेल. त्यानंतर आपण आपल्या बाळाचाही विचार करू शकू ना. खरंच? हो, म्हणजे तोपर्यंत देवयानी सुद्धा 3 वर्षाची झाली असेल. घेऊयात तेव्हा आपण चान्स. नक्की? हो. सदा चातकासारखी वाट पाहतोय त्या दिवसांची, ज्या दिवशी मला कोणीतरी बाबा म्हणेल. 3 वर्ष, फक्त 3 वर्ष. सदा मी आयुष्यभरही वाट पाहायला तयार आहे. भेटू. अगं पण अशी कशी जाऊ शकते ती, आणि मला न भेटता? अरे तिथे तिलाही काही काम असू शकतं ना.
तसंही माझ्यासाठी किती दिवस ती इकडे काम सोडून थांबली होती. अजून किती दिवस थांबणार? आणि मी म्हणजे मी कितीही दिवस थांबलो तरी चालतं? म्हणजे म्हणजे काय? अगं मी तर रोज रोज यायचो, तुझ्यासाठी 2 बुके घेऊन यायचो, त्यातला एक तिला द्यायचो, तिच्याशी तासनतास गप्पा मारायचो. हे सगळं कशासाठी होतं? म्हणजे तू तिच्याशी परेश, मला हे माहिती होतं की तू तिच्या मागे लागलायस, पण तू एवढा सिरियसली इन्व्हॉल्व आहेस हे माहित नव्हतं रे. पण तिला न कळायला काय ती एवढी बुद्धू आहे? आणि मी शिवाय सगळं तिला सांगितलंही होतं. परेश, तुला माहिती आहे ना की ती तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे म्हणून? मग काय फरक पडतो? नाही, मला काहीच फरक पडत नाही. आणि तिला पडत असेल तर? डोंट टेल मी. अगं ती अमेरिकेत राहिलेली, शिवाय लेखिक आहे, आणि एवढी शिकलेली मुलगी इतक्या बुरसटलेल्या विचारांची असू शकत नाही. मग तू काय तिच्याशी लग्न करणार आहेस? ऑफकोर्स यार, म्हणून तर मी हे सगळं तुला सांगतोय. माझं नशीब पण वाईटच आहे. म्हणजे जेव्हा केव्हा मी प्रेमात पडलो तेव्हा एकतर ती मुलगी मला सोडून गेली किंवा तिच्यापर्यंत पोहोचायला मला उशीर झाला. आणि आताही तेच. मला वाटतं या जन्मात माझं लग्न होणं शक्यच नाही. परेश, काय झालं तुला? हे बघ, असं चेहरा पाडून काही होणार आहे का? मी बोलेन तिच्याशी या विषयावर. हा, तू तिच्याशी नक्की लग्न करणार असशील तर मी समजावेन तिला. नक्की? नक्की. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. ट्रस्ट मी. ओके? अरे हर्ष, असे अचानक? हां, सवय आहे मला असं अचानक आणि अबेर येण्याची. तुमचं काही महत्त्वाचं डिस्कशन झालं असेल तर चालू द्या, मी नंतर येतो. हं? हो नाही, परेशचा ना एक छोटासा प्रॉब्लेम झालाय, त्याची समजूत काढत होते. अच्छा, त्याचं काय झालं की टिप्स आपण या विषयावर नंतर बोलूया. अरे पण अगं प्लीज. अगं आत्ता हर्षवर्धन आले, आपल्या प्रॉब्लेममुळे त्यांना कशाला त्रास द्यायचा? तुम्ही बोला, मी नंतर येईन. नाही नाही, तुम्ही बोला, मी निघतो. कारण काय प्रॉब्लेम तुमचा झालाय, तुम्ही तो सॉल्व्ह करताय. नाही नाही नाही, तुम्ही थांबा, मी जातो. नाहीतरी मला थोडंसं काम आहेच. बाय टिप्स, आपण या विषयावर नंतर बोलूया. येतो भोसले साहेब. असा काय हा वेडा? काय झालं असतं तुमच्या समोर सगळं बोलला असता तर? हो ना, बघितलं तर सगळं आहेच. मी आता राहिलं होतं बोलणं, ते बोलूनच टाकायला पाहिजे होतं. हर्ष, काय चाललं होतं तुमचं हातात हात घेऊन? ओ ते हर्ष, मी त्याची समजूत काढत होते. समजावून सांगताना हातात हात घेण्याची काय गरज होती? अहो पण माझं ऐकून तरी घ्या. हे बघ, तो तुला आवडत असेल तर मला तसं स्पष्ट सांग. तुमच्या दोघांमध्ये अडसर बनून राहायची माझी इच्छा नाही, पण तुम्ही तसं मला स्पष्ट सांगा. हर्ष प्लीज, तुम्ही उगाच राईचं पर्वत करताय. मी? अरे वा. आणि मग तुम्ही जे केलं ते काहीच नव्हतं. हं? असं काय समजावून सांगत होतीस तू त्याला की जे मी आल्यानंतर समजावू नाही शकलीस? किंवा तो सुद्धा असा चोरासारखा पळून गेला विषय टाळून? सांगते, सगळं सांगते. परेशला ती सुष्मिता आवडते, त्याचं प्रेम आहे तिच्यावर, पण ती काय त्याला भाव देत नाही, हेच मी तुम्हाला सांगत होते. आणि तुम्ही उगीच आमच्यावर संशय घेताय. हो, पण तरी ते हातात हात घेऊन बसणं नाही आवडलं मला. मलाच काय, कुठल्याही सुसंस्कृत पुरुषाला आपली बायको असा दुसऱ्या पुरुषाचा हात हातात घेऊन बसलेली चालणार नाही. मग भले ती होणारी बायको का असेना, नाही चालणार. आणि मी ज्या बॅकग्राऊंडमधून आलोय तिथे तर हे अजिबात चालत नाही. पुन्हा मला हे असलं काही दिसायला नको, नाही तर मी काय करून बसेन मला सांगता नाही येणार. बरं, पुन्हा असं नाही करणार. पण तुम्ही जरा शांत व्हा. मी चहा आणते तुमच्यासाठी. हर्ष, एक सांगू, मला खूप बरं वाटलं. आज खूप दिवसांनी माझ्याशी कोणीतरी हक्काने बोललंय. थँक्स. मी चहा आणते.
शार्दूल मी अभ्यास करते ना. हे काय आहे? काय करतोय हा? काही नाही, मी अभ्यास करते ना. तुझा नेहा, शार्दूल, तुला एकदा सांगून कळत नाहीये का? मी अभ्यास करते. प्लीज जा तू. नेहा, तुला कळत नाहीये का शार्दूल? हे बघ, हात सोड माझा. नाही. तुला मी आधीच सांगितलंय मी अभ्यास करते म्हणून. प्लीज मला डिस्टर्ब करू नकोस. तू जा इथून. कधी भू? उमा, होय, तुम्ही कधी आलात? हा काय आत्ताच येतोय? काय झालं? कसला विचार करतेस? नेहाचा, दुसऱ्या कोणाचा? आठवण येते का तिची? काल रात्रीपासूनच हुरहुर लागली मनाला. फोन कर ना तिला, बरं वाटेल तुला. किंवा जाऊन भेटून ये तिला. किती वेळा सांगितलं, तू ऐकतच नाहीस. एकटीच आठवण काढून रडत बसतेस. काय करू मग? आई आहे मी तिची. कितीही प्रयत्न केले तरी आठवण याची राहणार आहे का? मला आपली काळजी वाटते हो, पण तिला त्याचं काहीच वाटत नाही. असं का म्हणतेस? 2 दिवसाआड ती फोन करतेस ना. हो, पण आईशी बोलायला वेळ असतो का तिच्याकडे? नुसतं आपलं कशी आहेस, काळजी घे स्वतःची, एवढं बोललं की झालं. तू देखील फोनवर हेच बोलतेस उमा. आणि फोनवर बोलून बोलून दुसरं काय बोलणार? म्हणून म्हणतो एकदा नागपूरला जाऊन ये, बरं वाटेल. बघते, आत्ता तरी फोनवरच बोलते. जायचं बघू नंतर. ठीक, जशी तुझी मर्जी. मी चहा ठेवते. कशी आहे देवयानीची तब्येत? हा, बरी आहे. पण तिला सोडून इकडे यायची इच्छा होत नव्हती माझी. यावं का नाही प्रश्नच पडला होता मला खरं तर. अहो, मग फोन करून कळवायचं ना मला. नाही, तसं नाही शारदा. काल पण मी येऊ शकलो नाही. आजही आलो नसतो, तुला वाईट वाटलं असतं म्हणून. अहो, असं कसं म्हणता तुम्ही? तेवढं समजू शकते मी. आणि देवयानीसाठी काही पण. शारदा, माझी बायको तुझ्यासारखी असती ना तर आयुष्यात काही प्रॉब्लेमच आले नसते मला. तुझ्या पायाच्या नखाची सुद्धा सर नाही पण तिला. हर्ष, एक विचारू? तुम्ही एवढे हँडसम, स्मार्ट, इंटेलिजंट आहात. मग अशी आसावरीसारखी बायको का करावी? खरं तर मला सुद्धा तिच्याशी लग्न करायचंच नव्हतं. मग का केलं तुम्ही लग्न? ते लग्न नव्हतं शारदा, एक डील होतं, डील. माझ्या परिवारासाठी, माझ्या घरासाठी, माझ्या कंपनीसाठी मी केलेलं एक डील फक्त. म्हणजे? धनाजीराव मानेंचं नाव ऐकलंस? हो, पेपरात वाचलंय मी त्यांच्याबद्दल. खूप मोठे असामी आहेत. मी जो आत्ता मॉल बांधतोय, शार्दूल मॉल, त्यांचाच आहे तो. पण मग त्याचं काय? त्यांची पुतणी आहे असावरी. जेव्हा त्यांनी मॉलचं काम मला दिलं तेव्हा माझ्यासमोर एक प्रस्ताव ठेवला की जर मला या मॉलचं काम हवं असेल तर
मला त्यांच्या पुतणीशी लग्न करावं लागेल आणि नेमकी त्याच वेळेला माझी कंपनी रसातळाला गेली होती. घरदार विकण्याची पाळी आली होती माझ्यावर. म्हणून मग कंपनीला वाचवण्यासाठी, घराला वाचवण्यासाठी, माझ्या करिअरसाठी मी विकलं मी स्वतःला आणि त्या आसावरीशी लग्न केलं. लग्नानंतर मला कळलं की ती मानसिकरित्या अस्वस्थ आहे. मला वाटलं ठीक आहे, थोड्या दिवसांनी सुधारणा होईल. सुधारणा कसली? जे होतं तेच अजून बिघडत गेलं. आणि आता तर तिची अवस्था अशी आहे की तिच्यासोबत राहणं सुद्धा मुश्किल झालंय मला. माझ्या मुलीला सुद्धा धोका आहे तिच्यापासून. नाही, आता मला लवकरात लवकर काय तो निर्णय घ्यावाच लागणार. कसला निर्णय? तिला डिवोर्स देऊन तुझ्याशी लग्न करण्याचा. खरंच? हो शारदा, आता आणखी सहन नाही होत मला. खूप सहन केलं, पण आता मी एक गाव दोन तुकडे करणार. डिवोर्स देणार मी तिला. मला माहितीये त्यानंतर तो धनाजी माने स्वस्थ बसणार नाही. माझी वाट लावणार तो. माझे पैसे बुडवणार, माझ्याकडनं काम हिसकावून घेणार. पण काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण मी आता त्या आसावरी सोबत राहणार नाही. हर्षवर्धन भोसले आता कोणालाही घाबरणार नाही. जे काय व्हायचं असेल ते होऊ दे, पण मी तिला डिवोर्स देऊन तुझ्याशीच लग्न करणार. मी किती रसातळाला गेलो, पार बुडलो, तरी मी आता ऐकणार नाही कोणाचंच. त्या आसावरीला डिवोर्स देऊन मी तुझ्याशीच लग्न करणार. नाही हर्ष, असं काहीही होणार नाही. मी आहे ना तुमच्यासोबत. माझ्याकडे जे पैसे आहेत ते वापरू आपण. नाही, नको शारदा, नको प्लीज. हे सगळं मला स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या मेहनतीवर उभं करायचंय. आणि किती झालं तरी ते तुझे पैसे, तुझ्या नवऱ्याचे पैसे, त्याच्यावर माझा काय अधिकार? हर्ष, मी तुमची आहे ना, मग माझं जे काही आहे ते तुमचंच आहे, नाही का? शारदा, शार्दूल, चल जेवून घे. शार्दूल, चल पटकन जेवून घे. कधी शार्दूल, हे बघ, तू शहाणा आहेस की नाही? माझं ऐकतोस ना तू? मग चल पटकन जेवून घे शहाण्या मुलासारखं. घे. शार्दूल, काय झालंय तुला? हे बघ, असा अन्नाचा अपमान नाही करायचा. शार्दूल, काय झालंय तुला? हां,
न जेवायला काय झालं? काय म्हणते मी? चल जेवून घे पटकन. हां, मी भरवू का तुला? जेवतोस का तू? हां शार्दूल, जेवतोस?